हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने घरातील सर्वांचा सायलीबद्दल झालेला गैरसमज आपल्या वकिली तेड्याने दूर केलेला असतो. मग आता ह्या प्रियाचा डाव उधळलेला बघून प्रिया नाराज होते आणि पुन्हा हिच्या खोलीत जाऊन पुन्हा हिच्या मांडीवर डोकं ठेवून परत प्रिया नाटक करते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात, काय झालं? मग प्रिया म्हणते, पूर्णाजी, माझ्यामुळे आज तुला त्रास झाला ना. मी उगाच गेले अर्जुन आणि सायलीच्या मागे माथेरानला. म्हणजे दारू पिऊन सायलीने सुभेदारांच्या नावाला काळं फासू दे किंवा वेड्यासारखं चाळे करू दे, मी कशाला स्वतःला त्रास करून घेऊ? मला काय करायचं? तर पूर्णाजी म्हणतात, कारण तुझं ह्या घरावर, या माणसांच्यावर तुझं प्रेम आहे. तर प्रिया म्हणते, म्हणूनच मला वाईट वाटतं गं. तुला माहीत आहे का, सायलीने आश्रमात कधीच कुणाला सुखाने जगू दिलं नाही आणि इथंही ती तेच करते. म्हणून मी तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता पूर्णाजी म्हणतात, पुरे झालं बाळा, आता त्रास करून घेऊ नको. हा विषय इथंच थांबवू, कारण अर्जुन काही ऐकणार नाही. उगाच वाद व्हायला नकोत. तर प्रिया म्हणते, मलाही वाद व्हायला नकोत. मनापासून वाटतं म्हणूनच बोलले पूर्णाजी. मी आता जाते, बाबा घरी वाट बघत असतील. तर पूर्णाजी म्हणतात, बरं, नीट जा. मग मित्रांनो, प्रिया बॅग घेते आणि रूमच्या बाहेर जाते. ती बाहेर जातच असते, इतक्यात कल्पना तिला थांबवते. मग प्रिया म्हणते, मामी, घाबरले ना मी. तर कल्पना म्हणते, तू घाबरण्यासारखं काय केलं आहेस का? तर प्रिया म्हणते, नाही, मी काय करू? तर कल्पना म्हणते, आज पूर्णाईंना जो सायलीचा व्हिडिओ दाखवलाय ना, त्यामध्ये तुझा तर काही हात नाही ना. मग प्रिया म्हणते, नाही, माझा काय संबंध? तर कल्पना म्हणते, तन्वी, तू याआधीही असा प्रयत्न केलास तेव्हा मी तुला माफ केलं होतं. अर्जुन आणि सायलीच्या मध्ये आलीस तर तू प्रतिमा आणि रविराज भाऊजी यांची मुलगी आहेस, म्हणून फार पुण्य मिळणार नाही तुला. तर मित्रांनो, आता प्रिया घाबरते. आता इकडे अस्मिता ही लपून बघत असते. कल्पना म्हणते, तेव्हा शेवटचे सांगते, हे असले प्रकार करणं बंद कर. तर प्रिया म्हणते, अगं मामी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कशाला हे असलं करते? माझं तर लग्न ठरलंय ना आता. मग मी अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये कशाला येऊ? तर मित्रांनो, एवढ्यात तिथे अस्मिता येते. तर अस्मिता म्हणते, मम्मा, अगं अर्जुन जसा तन्वीला ब्लेम करतो तसं तू नको ना करू. तन्वीनं काहीच केलं नाही आणि मी साक्षीदार आहे त्याची. तर कल्पना हसते आणि म्हणते, दरोडेखोरांच्या साक्षीदार चोर. आता अस्मिता, तू या सगळ्यापासून लांबच राहा. मग कल्पना हे सांगून आतमध्ये जाते. आता इकडे अर्जुन आणि सायली हॉलमध्ये आलेले असतात आणि अर्जुन सगळ्यांना बोलवत असतो. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, आता काय रे तुझं? मगाशी हिची बाजू घेऊन बोललास ना, मग आणखी काय आहे? तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई, तेच बोलण्यात तू PhD केली आहेस का? आता सगळ्यांना बोलवायचं कारण वेगळं आहे, सो रिलॅक्स. मग अर्जुन सगळ्यांना बोलवतो तेव्हा सगळे येऊन बस. मग सायली कल्पनाला म्हणते, अहो आई, आम्ही सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत माथेरानवरून. तर कल्पना म्हणते, अरे वा, छान, मी पटकन पूर्णाईंना घेऊन येते. मग अस्मिता म्हणते, अरे काय आणलंस माझ्यासाठी? तर अर्जुन म्हणतो, अगं अगं थांब जरा. तर प्रताप म्हणतो, अर्जुन, पण तुला इतकं सुचलं कसं काय हे? तर अश्विन म्हणतो, माझ्यासाठी काय आणलं? तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी येऊ द्यात, थांबा थोडं. तर मित्रांनो, मग पूर्णाजी येऊन बसतात तेव्हा अर्जुन म्हणतो, हे मी नाही, माझ्या बायकोने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तुमच्यासाठी शॉपिंग केली आहे. सो बायको, आता तूच हे गिफ्ट सगळ्यांना दे. मग सायली पूर्णाजींना गिफ्ट देण्यासाठी पुढे जाते. तर सायली म्हणते, पूर्णाजी, ही काठी तुमच्यासाठी. तुम्हाला चालताना गुडघ्यावर खूप ताण येतो ना आणि पावलंही सुचतात. ही काठी घेऊन चाललात ना तर बरं वाटेल तुम्हाला. तर कल्पना म्हणते, छान सायली. पूर्णाई, नको, मी उगाच कुणाकडून गिफ्ट घेत नाही असं म्हणतात. तर अर्जुन म्हणतो, यंग लेडी, म्हणून पूर्णाजीजवळ जाऊन बसतो आणि तिला म्हणतो, अगं ही काठी घेऊन तू डॅशिंग दिसशील. मग अश्विन म्हणतो, अगं घे ना, माथेरानचं स्पेशल काठी आहे ती. तर अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी घे प्लीज. मग पूर्णाई काठी घेतात. तर सायली अर्जुन पूर्णाईसाठी आणलेली शाल त्यांना देतात आणि सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तूही देतात. तर प्रत्येकजण खूपच खुश असतात. इकडे आता रूममध्ये अर्जुन एकटाच असतो तेव्हा सायलीची टिकली, बांगड्या, तिच्या वस्तू घेऊन म्हणत असतो, सायली, मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. आता अर्जुनने सगळ्या रूममध्ये पसारा केलेला असतो. सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि आय लव्ह यू असं म्हणून तो सारखं ओरडत असतो. अर्जुन खूपच खुश असतो. मित्रांनो, आता इकडे साक्षीचं नवीन नाटक सुरू आहे. ती चैतन्याच्या घरातील शोपीस साफ करण्यासाठी तिने काढलेले असतात. ती कपाट साफ करत असते.
चैतन्याच्या हातामध्ये पुस्तकं देते आणि तिकडे ठेवण्यास सांगते. ती चैतन्याला म्हणते, अरे किती धूळ झाली आहे. तर चैतन्य म्हणतो, अगं तू साफसफाई चांगला मुहूर्त बघून काढली आहेस. आपण दिवसाढवळ्या सफाई केली असती ना. मग साक्षी म्हणते, तू दिवसा घरी असतोस का? आणि मग मी एकटीच करू का हे? मला ना आपल्या घरात अजिबात पसारा आवडत नाही. आता मित्रांनो, साक्षी आपलं घर म्हटल्यावर चैतन्य खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो, साक्षी तू आपलं घर म्हणालीस? अगं माझ्यासाठी हे फक्त 4 भिंती होत्या, पण तू आपलं घर म्हणालीस ना, म्हणून याला घर पण आलंय. आता इकडे रूममध्ये अर्जुन एकटाच आहे आणि त्याने उशी घेतली आहे आणि सायली समजून त्या उशीला तो आय लव्ह यू असं म्हणत असतो. इकडे तिकडे नाचत असतो. तो म्हणतो की मला सगळ्या जगाला ओरडून सांगायचं आहे की मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली. येस, मला सगळ्यात आधी चैतन्याला हे सांगायला पाहिजे. तो इतक्या दिवसापासून म्हणत होता ते खरं आहे. मग मग तोच सांगेल की ही गोष्ट मी तुम्हाला कसं सांगू ते. मग अर्जुन चैतन्याला फोन करतो. तेव्हा चैतन्य फोन उचलण्यासाठी जातो. इतक्यात साक्षी टेबलवरून तोल जाण्याचं नाटक करते. मग चैतन्य तिला पकडतो. तेव्हा साक्षी त्याला परत प्रेमाने गुंडाळते. मग चैतन्य फोन उचलतच नाही. आता इकडे किचनमध्ये सायली काम करत असते. तेव्हा विमल आणि कल्पना तिला रूममध्ये जाऊन आराम करायला सांगतात. तेव्हा कल्पना म्हणते, अगं प्रवासामुळे थकली असशील, शिवाय घरात जे काही झालं त्यामुळे तुला वाईट वाटलं असेल. सायली तू चल बाहेर. मग सायली आणि कल्पना किचनमधून बाहेर येतात आणि कल्पना म्हणते, सायली पूर्णाईंचा तुझ्या बाबतीत जो खूप मोठा गैरसमज झाला होता ना, आणि अर्जुनने तो वेळेत दूर केला, पण तुला मानसिक त्रास झालाच ना. मी पूर्णाईंच्या वतीने मी तुझी माफी मागते सायली. तर सायली म्हणते, तुम्ही कशाला माफी मागताय? मग कल्पना म्हणते, अगं मी तुम्हाला पूर्णाईंच्या परवानगीशिवाय हनीमूनला पाठवलं ना, म्हणून त्या आधीच नाराज होत्या आणि त्यातच या व्हिडिओमुळे हे सगळं झालं. त्यामुळे चूक माझीच आहे ना सायली. तर सायली म्हणते, नाही नाही आई, आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात, आपण एखाद्याच्या भल्यासाठी कोणालाही न दुखवता एखादी गोष्ट केली ना, ती आशीर्वादा इतकी पवित्र असते. तर कल्पना म्हणते, खरं आहे सायली. कसं आहे ना, लहानांनी मोठ्यांच्याकडून शिकायचं असतं, पण इथं ना मीच तुझ्याकडून खूप काही शिकते. तर सायली, मला तुझ्यासारखी सून मिळाली, खरंच मी खूप भाग्यवान आहे. मग आता कल्पना सायलीला जवळ मित्रांनो, आता इकडे रूममध्ये अर्जुनने ब्लँकेट पांघरून उशीला कुरवाळत बसलेला असतो. एवढ्यात सायली येऊन हा पसारा बघून अर्जुनच्या अंगावरचं ब्लँकेट ओढते आणि म्हणते, सर हे काय चाललंय तुमचं? किती पसारा केलाय तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, अहो अहो मी ना ते. तर सायली म्हणते, तुम्हाला काय हवं होतं तर मला सांगायचं होतं, मी शोधून दिलं असतं. आता हा पसारा आवरायला मला खूप वेळ लागणार सर. तर अर्जुन म्हणतो, हो सॉरी सॉरी, रिअली सॉरी. तर मग सायली म्हणते, जे शोधत होता ते सापडलं का मग अर्जुन हसत सायलीकडे बघून म्हणतो, सापडलं. तर सायली अर्जुनच्या हातातील उशी हिसकावून घेते आणि अर्जुन, अहो मी पण पसारा उचलण्यासाठी मदत करतो ना असं म्हणतो. मग दोघेही पसारा आवरून घेतात. मग सायली पटकन झोपून जाते. अर्जुनला मात्र झोप लागत नसते. तो सायलीला बोलवतो, पण सायलीची झोप लागलेली असते. हे बघून तो तिच्याकडे बघतच बसतो. सायलीची मात्र गाढ झोप लागलेली असते. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये चैतन्यला सांगण्यासाठी अर्जुन चैतन्याच्या घरी जाणार असतो आणि तिथं गेल्यानंतर तो साक्षी आणि चैतन्याला एकत्र बघतो. त्यावेळी त्याला धक्काच बसतो. साक्षी इथं कशी काय असं तो चैतन्याला विचारतो. मग चैतन्य सांगतो की माझं आणि साक्षीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता हे ऐकून अर्जुन काय म्हणतोय हे आपण आता उद्याच्या भागामध्ये बघू. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.